काहीतरी हालचाल करेल जेणेकरून तुम्हाला जायची गरज पडणार? आम्हाला वाटत नाही म्हणून तर मुंबईला चाललो आम्ही. आम्हाला वाटत नाही की ते 20 तारखेपर्यंत देतील, कारण इथून मागं 4 वेळेस तसं केलंय म्हणून. आणि ते देणार असले 20 तारखेच्या आत, आम्हाला कुठं हौस आहे मुंबईला जायची? आम्हाला मुंबईला जायची हवस नाही आहे. आम्हाला आमचे पोरांचं पुढच्या काळात खूप वाटोळं होऊ शकतं, पोरं पुरे वायाला जातील, म्हणून आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचं आहे. ही आमची गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे आणि तिच्यावर आम्ही ठाम आहेत. म्हणजे तुम्हाला शेवटचं सांगतो की इतका मराठा घरातून बाहेर पडणार आहे की मुंग्यासारखा. आणि मी सांगतो तुम्हाला, यांनी हल्लं बी तिकडं, यांच्या सरकारनं गोळ्या बी घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागं सरकत नाही. आता आम्ही मागे येत नाहीत. आणि ज्या ज्या वेळेस मी बोललो त्या त्यावेळेस केलेलं आहे. मधल्या काळातला आपण त्यांना जी वेळ दिला होता त्याचंही काल मी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. द्यावा लागत असतो, मागं पुढं सरकावं लागत असतं. आता मात्र मुंबईला गेलं, आता मागं नाही. मी माझ्या समाजासाठी पूर्ण शक्तीपणाला लावायची माझी तयारी, पूर्ण ताकद पणाला लावायची तयारी, आणि वेळेप्रसंगी जीवसुद्धा पणाला लावायची तयारी. पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मराठी गोरगरीब आता हटत नाही. कारण पोरांची जर ही संधी गेली तर पोरांचं खूप हाल होणार आहेत. आमच्या पश्चात आमच्या आजोबा पंजोबाच्या आत्ताच्या वयाच्या असणाऱ्या आईवडिलांच्या पश्चात मुलांचे खूप हाल होऊ शकते जर आरक्षण नाही दिलं तर. म्हणून माझं मराठा समाजाला या आव्हान आहे की आपली जबाबदारी, आपण आहेत तोपर्यंत आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण एकदा द्यायचं आहे आपल्याला. नसतं आपल्या पश्चात, आपल्यानंतर आपल्या लेकरांचे खूप हाल होतील बरं का. त्यामुळे आत्ताच सावध व्हावी, सगळ्यांनी घरं सोडा. पाटील 54 लाख नोंदी सापडल्या, तुम्ही सांगताय मराठा कुणबी एकच जाळी सिद्ध झालेला आहे. या काही 4 गोष्टी होत्या त्याच्यातल्या सरकारने 4 मान्य केलेल्या. केवळ 2 गोष्टींसाठी एवढा अट्टास का आहे तुमचं? म्हणजे आरक्षणा त्या 2 गोष्टीवर सगळं अवलंबून आहे. हो, शब्दच त्यांनी घेतला दादा. कारण मंत्रिमंडळ